एकत्रित केलं। त्यांच्या सर्वांच्या मदतीनं, त्यांच्या सर्वांच्या सहाय्यानं ते राज्याभिषेक करू शकले। आणि असं म्हणतात की राज्याभिषेक करण्याच्यासाठी त्यांना उत्तर प्रदेशमधनं गागा भटांना इथं बोलवावं लागलं। ही त्यावेळीची परिस्थिती होती। आज मात्र उत्तर प्रदेशात कोणी आलं तर चालत नाही। परिस्थिती बदलली आता। कोणी उत्तर भारतीय आला मुंबईमध्ये तर त्याला परत पाठवण्याची भाषा बोलतो, परंतु हे भाषा बोलणारे हे विसरतात की छत्रपती महाराजांचा राज्याभिषेक करण्याच्यासाठी शेवटी उत्तर प्रदेशाच्याच माणसाला इथे बोलवावं लागलं। तेव्हापासूनचं नातं आहे आमचं उत्तर प्रदेशाचं, आजचं नाही आहे। परंतु काही वेळा आम्ही सोयीस्कर छत्रपतींच्या नावाचा, त्यांच्या कामाचा आम्ही आमच्या फायद्यासाठी काही वेळा आपण वापर करत असतो। आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे की या चित्रपटाची निर्मिती अझहर शेखनी केलेली आहे। मला वाटतं याच्यापेक्षा दुसरं कुठलंही उदाहरण, सर्व धर्म समभावाचा दुसरा कुठलाही विचार याच्यापेक्षा वेगळा असू शकत नाही। अझहरने केलेलं भाषण जर आपण शांतपणाने जर ऐकलं असेल तर ते हृदयाला भिडणारं होतं। त्याच्यातला प्रत्येक शब्द हा केवळ धर्मनिरपेक्षता दाखवणारा नव्हता, तर ती धर्मनिरपेक्षता माझ्या नसानसामध्ये भिनलेली आहे ते दाखवणारं अगदी हृदयापासनं ते विचार त्यांनी इथे व्यक्त केलेले आहेत। आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे किती मोठे आहेत हे तुम्ही मी सांगण्याची गरज नाही आहे। अनेकांनी ग्रंथ लिहिलेले आहेत, रोज त्याच्या संदर्भातलं संशोधन चाललेलं असतं। अनेक लोक छत्रपती शिवाजी महाराजांना बदनाम करणारं सुद्धा लिखाण करत असतात आणि त्याच्यामुळं अनेक वेळा आंदोलनाची परिस्थिती देशामध्ये निर्माण होते। परंतु हा विविध भाषांच्या मध्ये तयार होणारा चित्रपट जगाच्या सर्व भागामध्ये पोचेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचं राजकारण, छत्रपती शिवाजी महाराजांचं समाजकारण, छत्रपती शिवाजी महाराजांचं सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती, परधर्म सहिष्णुता, स्त्रियांच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये असणारा आदर, हा जगाच्या अनेक भागापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न होतोय। आणि मला आनंद वाटतो की ही जी नवी टेक्नॉलॉजी आहे ही लातूरमध्ये तयार होऊ शकते, याचंच मला आश्चर्य वाटतं। हे जेव्हा मला अनेकदा सांगण्यात आलं की लातूरमध्ये होते तर माझा काही फारसा विश्वास बसला नाही। कारण साधारणपणे एखादी गोष्ट जेव्हा ॲडव्होकेट जवळ सांगतात म्हणजे याचा अर्थ विश्वास त्यांच्या सांगण्यावर बसला नाही असं नाही मला म्हणायचं, परंतु कौतुक जेव्हा ते करायला सुरुवात करतात तेव्हा मग हातचं काही शिल्लक ठेवत नाही। कुठल्याही शब्दाची कंजूशी ही त्यांच्याकडे नसते। आणि म्हणून अझहरनं केलेल्या कामाबद्दल त्यांनी मला अनेकदा सांगितलं, मला वाटलं असेल काहीतरी छोटं मोठं काहीतरी केलं असेल, शेवटी लातूरचं आहे त्याचं कौतुक आपण केलं पाहिजे। असं इथं येईपर्यंत आणि चित्रपट